भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 या उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी म्हणून सिन्नर नगर परिषद व ओम साई सर्व्हिसेस यांनी गेल्या 3 दिवसापासून एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यात ओम साई सर्व्हिसेसचे प्रशांत सोनवणे व विकास भागवत यांनी सिन्नर नगर परिषदेतील सफाई कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त सिन्नर शहर स्वच्छ करण्यासाठी सफाई कामगारांची एक वेगळी कुमक बोलावून संपूर्ण सिन्नर शहरातील कचरा साफ करण्याची मोहीम हाती घेण्यात येऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात देखील करण्यात आली आहे। यापूर्वी सिन्नर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून केवळ घरातील ओला व सुका कचरा गोळा करण्यात येत होता। तसेच स्वच्छता कर्मचारी विविध भागातील केवळ दर्शनी भागातील स्वच्छता करण्यात येत होते। मात्र विविध ठिकाणी उगवलेले झाडी झुडपे अथवा काँग्रेस वाढल्याने शहराला चित्रविचित्र स्वरूप प्राप्त झाले होते। नुकतेच सिन्नर नगर परिषदेतील स्वच्छता विभागाचे कंत्राट हे ओम साई सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहे। त्यांनी नगर परिषदेतील सफाई कर्मचारी व्यतिरिक्त बाहेरून सिन्नर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काही कामगारांचा जथ्थाच शहरात दाखल केला असून त्या कामगारांकडून दररोज विविध भागातील गल्ली बोळात स्वच्छता करून घेण्यात येत आहे। ही मोहीम सर्व प्रभागात राबवण्यात येणार असून या मोहिमेची सुरुवात कानडीमाळा येथून करण्यात आली। यावेळी या भागातील नगरसेविका शीतल कानडी यांनी हजर राहत सर्व प्रभागाची स्वच्छता करून घेतली। कानडीमाळा परिसरात सिन्नर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। त्यात ज्या ठिकाणी कचऱ्याचे जे स्पॉट आहेत तिथून सगळीकडून कचरा उचलून दररोज त्यांची नियमितता त्यात असणार आहे। सगळ्या लोकांना मी हीच विनंती करते की उघड्यावर कचरा टाकू नका। आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जे योग्य आहे त्या पद्धतीने करा। मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून आपले परिसर आपण स्वच्छ ठेवला। इथून पुढे रस्त्यावर कचरा न टाकता कचरा गाडी येते, कचरा गाडीतच कचरा टाका। आपली जबाबदारी ओळखून माझी कुटुंब माझी जबाबदारी या पद्धतीने आपण वागलात तर पूर्ण परिसर हा सुंदर स्वच्छ राहील। त्या पद्धतीने आज नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली। मी त्यांचे कौतुक करते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे स्वच्छता मोहीम राबवून त्यांना यापुढे येथील पण लोक त्यांना सहकार्य करतील। यानंतर गुरुवारी रोजी ही मोहीम विजयनगर भागात देखील राबवण्यात आली असून प्रभागातील नगरसेवक संतोष शिंदे, युवा नेते पंकज जाधव यांसह परिसरातील नागरिकांनी ही स्वच्छता मोहीम आपल्या उपस्थितीत राबवून घेतली। यावेळी नागरिकांनी सुरू असलेल्या मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले। एससी न्यूज साठी अक्षय गायकवाड। सिन्नर शहर नगरपालिकेतर्फे शहराची स्वच्छता चालू आहे, ती उत्तम प्रकारे चालू आहे। अशीच कायम स्वच्छता करावी एवढीच ज्येष्ठ नागरिकातर्फे विनंती करत आहे। कोणी घाण वगैरे टाकू नये, आपली घाण कचरा गाडीतच टाकावी, पुढे बी घाण करू नये एवढं आवाहन ज्येष्ठ नागरिकातर्फे करण्यात येत आहे। सिन्नर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत साफसफाई मोहीम संपूर्ण सिन्नर शहरात सुरू असून सर्वीकडे सिन्नर नगरपालिकेची टीम स्थानिक नगरसेवक लक्ष देऊन पूर्णपणे साफसफाई व्यवस्थित करत असून निश्चितच ह्या मोहिमेचा सिन्नरकरांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होणार आहे। तसेच छोटे छोटे जे आजार निर्माण होतात यांना सुद्धा तो अटकाव राहणार असून सिन्नर नगरपालिकेने या जी योजना राबवली याचे अभिनंदन। आज सिन्नर नगरपालिकेच्या वतीने जे स्वच्छता अभियान राबवलं आहे ते फार चांगला उपक्रम राबवला आहे। याबद्दल सर्व विजयनगरवासीय, सिन्नर नगरपालिका व प्रशांत सोनवणे, पंकज जाधव यांचे खूप खूप आभारी आहे। साधारण महिनाभरापूर्वी सिन्नर नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले आणि सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री केदार साहेब, आम्ही सगळे सोबत कडवा योजनेच्या पाणी पुरवठा योजनेची जी लाईन टाकायचं काम चालू होतं त्या लाईन टाकायच्या कामामध्ये आम्ही साधारण 5 ते 6 दिवस सोबत होतो। तर सहज बोलता बोलता शिव साहेबांना बोललो होतो की सिन्नर शहरात एक साफसफाई मोहीम माझा परिसर माझी जबाबदारी या नावाखाली तुम्ही सुरू करावी अशी त्यांना मी विनंती केली होती। तर त्यावेळेस त्यांनी नक्की विचार करतो असं सांगितलं होतं। खऱ्या अर्थानं शिव साहेबांनी
त्या गोष्टीला गांभीर्याने घेऊन नवनियुक्त साफसफाई कर्मचाऱ्यांची एजन्सी ओम साई सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर नगर परिषद व ओम साई सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 3 दिवसापूर्वी म्हणजे साधारण 22 फेब्रुवारी रोजी कानडीमाळा भागातून ही साफसफाई मोहीम सुरू केली। अतिशय स्तुत्य असा उपक्रम म्हणावा लागेल आणि अनावधानाने म्हणा किंवा अनपेक्षितपणे म्हणा की CO साहेब ओम साई सर्व्हिसेस या दोघांनी मिळून माझ्या शब्दाला मान दिला आणि योगायोगाने कर्मधर्म संयोगाने म्हणता येईल माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच ही संकल्पना प्रत्यक्ष सुरू झाली। मी सिन्नर शहरातील रहिवासी, विजयनगर भागातील रहिवासी, कानडीमाळा या परिसरातील रहिवासी किंवा इतर सिन्नर शहरातील पूर्ण रहिवासी आपल्या भागात ही साफसफाई मोहीम राबवली जाणारच आहे। परंतु एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपला परिसर आपण स्वतः स्वच्छ ठेवला, आपल्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची घाण न करता आपण प्रशासनाला सहकार्य केलं तर निश्चित आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि चांगला राहील। नगरपालिकेच्या माध्यमातून घनकचऱ्याची गाडी फिरत असते। सुका कचरा व ओला कचरा अशा 2 प्रकारचे कचरे ते गोळा करतात। तर मी सर्वांना कळकळीची विनंती करेल की हा कचरा आपल्या गल्लीत आपल्या परिसरात कुठेही टाकू नका। ज्यावेळेस ती गाडी येईल त्या गाडीमध्येच टाकला जावा, जेणेकरून परिसरात दुर्गंधी, घाण किंवा कुठल्याही प्रकारचं अस्वच्छता राहणार नाही। हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं राहील। दुर्दैवानं कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढतंय, तर आपण आपला आजूबाजूचा परिसर निश्चित स्वच्छ आणि चांगला ठेवला तर आपण या पुन्हा येणाऱ्या संकटावर निश्चितपणे मात करू। मी पुन्हा एकदा सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार साहेब, ओम साई सर्व्हिसेसचे संचालक प्रशांत सोनवणे यांचा धन्यवाद मानतो की त्यांनी हा अभिनव उपक्रम शहरात सुरू केला आहे, जनजागृती सुरू केली आणि लोकांनी याचं गांभीर्याने विचार करून या संकल्पनेला साथ द्यावी व आपला परिसर स्वच्छ ठेवावा। धन्यवाद।